हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज एक नवीन व्हिडिओ परत मी घेऊन आलेली आहे. तर आज बनवूया मटर करंजी. मटर करंजी बनवण्यासाठी 2 कप मैद्यामध्ये मोहन घालून घ्यायचं, तुपाचं मोहन घालायचं बरं का. त्याच्यानंतर मीठ घालायचं, तीळ आणि ओवा घालायचं विसरू नका, कारण की खूप सुंदर चव येते. मीठ घातल्यानंतरनं मग पाण्याने मळून घ्यायचं त्याला. तुम्ही त्याच्यामध्ये मोहन पण यूज करा, म्हणजे खुसखुशीत असे मटर करंजी होतील आपल्या. नंतरनं डो मळून झालेला आहे. नंतर आपण एक मिक्सी जारमध्ये कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेऊया. त्याच्यामध्ये आपले मटर टाकून घेऊया आणि असं भुनभुना असा ग्राइंड करून घ्यायचा आहे. दरदरा पेस्ट करायचा आहे मटरचा, एकदमच असं पूर्ण पेस्ट नाही करायचं आहे. तेलामध्ये आपण जिरे टाकून घेऊया आणि नंतरनं जी पेस्ट केलेली होती ती टाकायची आहे. त्याचसोबत आपल्याला धनापूड पण घालून टाकायची आहे. पेस्ट टाकून घेऊया आणि पेस्ट पूर्ण अशी ड्राय आऊट होऊसपर्यंत त्याला परतवायची आहे. खूप सुंदर अशी मटर करंजी होते आपली. तर मसाल्यांमध्ये मिरची पावडर, गरम मसाला आणि धना पावडर, हळद टाकून घ्यायची आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. 2 ते 3 मिनटं त्याला लीड ठेवून, म्हणजे झाकण ठेवून होऊन द्यायचं. वर जे पण मोठे मोठे मटार राहिले त्याला स्मॅश करून घेत आहेत. लीड ठेवून थोडा वेळ आपण होऊ देऊया, त्याला शिजू देऊया, मसाल्यांना एकजीव होऊन देऊया. भिजवलेल्या मैद्याची पोळी लाटून घ्यायची छोटीशी आणि मटरचा शेप द्यायचा. आपल्या हिशोबाने आपण मटरचा पण शेप देऊ शकतो किंवा करंजीसारखा पण शेप देऊ शकतो किंवा कचोरीसारखा पण गोल आकार देऊ शकतो. तुम्हाला जसं जमेल तसं करा. मी इथे करंजीचा शेप देत आहे. या प्रकारे करंजीसाठी सारण भरून घ्यायचं आहे आणि फोकच्या सहाय्यताने मी हे असं लॉक करून घेत आहे. या अशा करंज्या आपल्या रेडी आहे आणि त्या आपण मस्तपैकी गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करते मी इथे. तुम्ही एअर फ्रायर पण यूज करू शकता. करंजी मस्तपैकी तळून तयार आहे. मटर करंजी तर खूपच सुंदर झाली होती बाबा. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट डाऊन करा कशी झाली. बाय बाय गाईज.